गोरस बेचना आई हाट, गोरस बेचना आई हाट, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल। गोरस बेचने आई हाट, गोरस देखे गोपाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल। कहा पगडारो देखे अंधेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल। वो तो थकित भई रे दूका, वो तो थकित भई रे दूका, मन का धोखा, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल। विठ्ठल विठ्ठल मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचन आई हाट।
कानारे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल का पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा हो तो थकीता बई रे तू का भागा रे सब मन का धोखा कहा बगडारू देखे अनीरा देखे तो सब वही ने घेरा कानारे मनमोहन लाल सब ये बिसरू देखे गोपाल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आ ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योग मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्मा स्वरूपम मनोजवं मारुत्य तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्ययूतमुख्यमरे श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल रे कुशल मागत तुलसीदास गोरक्षे जालिंदर चरपटाश अडवंग काणी पमचिंद्र आद्या चौरंगी रेवानक भरतरे संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य आडबंगनाथा धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता धन्य धन्य आडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील हिंदुस्थानी प्रकरणातील हा अभंग हिंदुस्थानी भाषेतील अभंग हिंदी भाषेतील आपल्या इथे कीर्तनासाठी निवडलेला आहे। आज श्री क्षेत्र बुरुडगाव या ठिकाणी संगीत रामकथा पार पडलेली आहे आणि त्या रामकथेचे कालेच्या प्रसंगाने कालेच्या कीर्तनासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत।
ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला ते आदरणीय सन्माननीय श्री सुभाषदादा कुलट पाटील साहेब, त्यांचा परिवार आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, बुरुडगाव सप्ताह कमिटी. रामकथा या ठिकाणी झालेली आहे आणि आज काल्याचा प्रसंग आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतो आहे. सुभाषदादांनी गेले 1 वर्षापासून संकल्प केला होता की इथे स्वामी अरुणनाथगिरी महाराजांची कथा व्हावी. गावाशी आग्रह केला, सप्ताह कमिटीशी वेळोवेळी बोलून, आणि त्यांची इच्छा आज मात्र पूर्ण झाली. भगवान सर्व कामना त्यांच्या पूर्ण करो ही रामाच्या चरणी प्रार्थना. अत्यंत श्रद्धेने, अत्यंत प्रेमाने बघा, दादा असतील, मनीषाताई, संकेत दादा आणि मुन्ना भाऊ, हा सर्व परिवार गेले अनेक वर्षापासून अडवंगनाथ संस्थांशी जोडलेले आहेत. फार निष्ठेने, श्रद्धेने स्वतः सेवा करतात आणि परिणाम ईश्वरानेही त्यांची भरभराट अडवंगच केलेली आहेत. जो देवाकरता एक पटीने करत असतो, आपल्याकडे देण्याकरता 2च हात असतात, पण भगवान परमात्म्याकडे अनंत हात मात्र निश्चित आहे. आज भगवान परमात्म्याने त्यांची इच्छा रामकथेच्या माध्यमातून पूर्ण केल्याबद्दल दादा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. भगवंताची अशीच कृपा आपल्यावरती होत राहावी. कृत्ये कृत्ये झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते, भया निरास लेखंते. संतांनी जवळ घेतल्यानंतर ह्या गोष्टी पूर्ण होतात. आज मात्र आमच्या कुलटदादांची इच्छा पूर्ण झाली. आत्ता ताई सकाळी म्हणाल्या, महाराज आमच्या घरातील 2 सासू आणि सासरे अनेक वर्षापासून गेले, पण सत्संग त्यांच्या नावाने व्हावा अंतकरणातली भावना होती. म्हणून आम्ही सप्ताह कमिटीकडनं, रामायण कमिटीकडनं ही सेवा मागून घेतली आणि आज त्यांचे दोन्ही मुलांनी आईवडिलाला संमती देऊन, नाही तर आजकालचे मुलं आईवडिलांचे शब्द पाळतीलच असं नाही आहे. आणि म्हणून दादा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुमचे 2 रत्न जन्माला आलेले ते आजही तुमचा आदर करतात आणि शब्द पाळतात. मनापासून दादा करता धन्यवाद देतो. सर्वांनी एकदा दादांना टाळ्या वाजवून धन्यवाद द्यायचे आहे. आणि म्हणून आज त्यांच्या इच्छाने रामकथा पूर्ण झाली. सप्ताह कमिटी, रामायण समिती, समस्त गावकरी मंडळीनेही दादाची शब्द डावलली नाही आणि त्यांची इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी सर्व कमिटीला, सप्ताह आयोजक संयोजकाला, बुरुडगावच्या ग्रामस्थालाही मनापासून धन्यवाद देतो. असंच आमच्या दादावरती प्रेम सदैव सगळ्यांचं असावं हीच रामाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आज इथे कीर्तनासाठी उपस्थित मृदुंगाचार्य सोमनाथ महाराज तळेकर कोट घालून ताईट आहे. आजचं वेगळंच रूप पाहायला मिळालं, त्यांना धन्यवाद देतो. दुसरे आमचे बुलबुल वादक दीपक महाराज लोंढे, ते सुंदर आज ताईट पेट आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज सोनवणे, रायबा महाराज, लखनगिरी प्रेमनाथ, ओमकार महाराज, दीपक महाराज, माऊली महाराज, चैतन्य महाराज उलट, राम महाराज, प्रेमनाथ महाराज, आलेले सगळे महाराज मंडळी, बुरुड ते मागं झाकलेले एक महाराज तू, राहुल महाराज, दिदी आमच्या टाळकरी, तुळशीवाल्या, भजनी महिला, टाळकरी, सर्वांना धन्यवाद. विनेकरी बाबा, धर्मनाथ महाराज काकड, या ठिकाणी विशेष म्हणजे अडवंगनाथ गड आणि कारखेलून आलेले आमचे गंगा भाऊ आणि खुडे गुरुजी आणि समस्त गावकरी मंडळी कारखेल, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. इतक्या लांब तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद. आघडे सर आणि आघडे मॅडम, तुम्ही इथं उपस्थित झाले, सर आणि मॅडम दोघांनाही धन्यवाद देतो.
आमच्या शिबिरामध्ये गेले अनेक वर्षाची परंपरा, दोघंही पती पत्नी दरवर्षी शिबिराची सेवा करतात अत्यंत श्रद्धेने. जे शिबिराची माहिती मी काल दिली तुम्हाला, बालसंस्कार शिबिर, ते आज दोघंही इथे हजर आहे. गायकवाड साहेब, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, तुम्हाला धन्यवाद देतो. भाऊ रोज या ठिकाणी हजर असायचे. मग मी काय विचारतो ते तुमचं काम. विठाला 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 विठाला. मच्छिंद्र भाऊ ते रोज येत होते, त्यांचं नाव हां बेरड भाऊ. आणि आमचे दादा चष्म्यावाले सासरे भाऊ, दत्त मंदिर नाव विठ्ठल दादा, धन्यवाद तुम्हाला. मग जालिंदर भाऊ कुलट साहेब, इकडचे भाऊ, तिकडेही असणारे आमचे पाईप असणारं पाणी भरतात. सर्व कमिटी, मला नाव कोणाचीच ज्ञात नाही, पण सर्व रामायण समितीचे सर्वजण धावपळ करणारे सर्व आयोजकाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो. आपण सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घडवला. सिस्टीमवाले आपल्यालाही मनापासून धन्यवाद. सुंदर सिस्टीम आपण या ठिकाणी दिली. दुसरे आजचे काल्याचे महाप्रसाद यजमान कोण आहे? बाळासाहेब भाऊ कुठे आहे? त्यांनाही धन्यवाद. मोडवे साहेब, तुम्ही जेवण सुंदर दिलं, तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल हो. आमच्या मांडे ताई रोज यायच्या इथे, त्यांनाही धन्यवाद. आपल्याला ताई, सगळ्या ताईला, बहीणला, अक्कांना, मावशींना, काकांना धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ करतो. पुण्याहून आलेल्या आमच्या ताई, तुम्हालाही धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम, 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 अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पतित पावन माय बापांनो, जीवनामध्ये रामाची भक्ती प्राप्त व्हावी. जीवन हे अमूल्य किमतीचं आहे. पुन्हा पुन्हा हे जीवन मिळत नाही. या जगामध्ये सर्व काही मिळेल, पण एकदा नरदेह गेलं तर मिळेल का? एकदा आयुष्य संपलं तर सगळं मिळेल का? आम्ही पाहिलंय या देशामध्ये अनेक महापुरुष आले, अनेक राजनेते आले आणि अनेक भगवंताने अवतार धारण केले, पण सर्वांना कार्य संपवावं लागलं. येथे उरो नाही आले अवतार, आले अवतार, यरती पामर जीव किती, यरती पामर जीव किती. येथे उरो नाही आले अवतार, यरती पामर. म्हणजे इथे राम आले, कृष्ण आले, अनेकांनी अवतार धारण केले, पण महाराज त्यांनाही जावं लागलं आहे. येथे वरुणाई आले अवतार, म्हणजे अवतार ज्या देवाने घेतले ते सुद्धा राहिले नाही. तुमच्या आमची काय कथा आहे? कधी जावं लागेल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवासा, वारे सावल तुला मायाचा,
क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नाचले मगरे गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, सांडा वाऊगिया उपाधी, लक्षे लावून राहा गोविंदी गाव. एक लक्ष ध्यानात ठेवा, आम्ही जन्माला आलो आहोत, एक दिवस जाणार निश्चित आहे, पण कधी जाणार हे कोणाला माहिती आहे का? गंगा भाऊ असा कोणी विचार केला का सेठ? जन्माला आलेला दिवस आम्हाला सांगता येतो, पण जायचा दिवस कोणाला सांगता येत नाही. कधी कधी माणसं म्हणतात, अहो मागच्या वर्षी आम्ही एकत्र होतो, आता नाही ना. मागच्या वर्षी कशाला महाराज, 1 महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. अरे 1 महिना कशाला, 8 दिवसापूर्वीच आम्ही एका लग्नाला होतो बाबा. 8 दिवस कशाला, आदल्या दिवशी आमचा फोनवर बोलणं झालं होतं. अरे तुमचं काल बोलणं झालं, माझं सकाळी 1 तासापूर्वी झालं. आणि 1 तास नाही, 1 मिनिटाची गॅरंटी नाही, 1 क्षणाची नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. 1 क्षणाचा भरोसा जर जीवनाचा नसेल तर माणसाने सावध झालं पाहिजे. माणसाने विचार केला पाहिजे, आपल्याला जन्म मिळाला कशा करता, मिळालेला जन्म कळाला का, आणि कळाला नसेल तर जन्म निष्फळ आहे. कारण इथे आम्ही आलो कारण सर्व माया मोह बंधन यामध्ये गुंतलेले आहेत. कारण निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैर, गच्छन्ति मूढा पद्म वियंतर. मायबाप, निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. मोह निर्माण झाला, माया निर्माण झाली, म्हणून आम्ही इथे त्या माया मोहात फसल्यामुळे दुःख भोगतो. कधी कधी विचार केला पाहिजे, आपण नेमके आलो कुठून, आणि आम्ही आलो कुठून हा विचार जर केला नाही तर आम्हाला कुठं जायचंय कसं कळणार आहे? आम्हाला कुठं जायचं हे कळण्याकरता कुठून आलो याचा विचार केला पाहिजे. आणि कुठून आलो हे जर नाही कळालं तर कुठं जायचं हे कसं कळणार आहे? आणि ते नाही कळालं तर आपण आता कुठे आहोत एवढं तरी कळायला पाहिजे. काहींना कुठून आलो हे कळत नाही, कुठं जायचं हे कळत नाही, आणि आपण कुठं आहोत हेही कळत नाही. त्यामुळे जीवन हे निष्फळ होतं. मायबाप, अमूल्य किमतीचं जीवन आम्हाला मिळालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये पैशाने विकत घेता येतील, पण एकदा जीवन संपलं, आयुष्य संपलं तर आयुष्य घेता येईल का? माझे गुरुवरी नारायणगिरी बाबा सांगायचे, 1 सांस में जात है त्रिभुवन का मोल. 1 श्वास निघून गेला, त्रिभुवनाची किंमत दिली तरी तो श्वास पुन्हा येणार नाही. सांगा, जर तो श्वास पुन्हा येणार नसेल, आता आम्ही सावध व्हायला पाहिजे.
सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी। वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो सावधोनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावधोनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावधोनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावधोनी भक्ती लागा देव करा कैवारी। ए वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी। जय हो सावध झालो पाहिजे आपण, सावध होने भक्ती लागा रे देव करा कैवारी, आपला देव कैवारी करा, तो कामाला येणार आहे, दुसरं कोणी नाही। सावध होणे भक्ती लागा रे देव करा कैवारी, आपला देव कैवारी पाहिजे, तो कामाला येईल। द्रौपदीने देवाशी नातं जोडलं, तो कामाला आला। पांडवाने कृष्णाशी नातं जोडलं, तो कामाला आला। आम्हाला तो कामाला येण्याकरता आम्ही त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे। आम्हाला नातं जोडायचं असेल तर देवाशी जोडा, गुरुशी जोडा, संताशी जोडा, ते कामाला येतील। सांसारिक माणसं आज आहेत तर उद्या नाही, काही सांगता येत नाही। संसारिकले माणसं असे आहेत की बिडी प्यायला काढी दिली की खुश होतात, नाही दिली तर नाराज होतात। माणसाचा स्वभाव आहे तो, फार विचित्र आहे। आपल्या गुरुवर निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा, भगवंत ऑटोमॅटिक भेटल्याशिवाय राहणार नाही। गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा। म्हणून गुरुसी शरण जावे रे, शरण जावे। का शरण जायचंय गुरूंना? देव भेटल्यानं। तो देव आहे कसा? काळा गोरा उंचा ठेंगणा बुटका। महाराज त्या देवाविषयी सांगत असताना स्वर्ग रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया। रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया। रंग नाही रूप नाही, वर्ण छाया। रंग नाही रूप नाही, वर्ण छाया। रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया। रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया। निर्गुण निराकार
मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। देव कसा आहे महाराज? शंकराचार्यांनी वर्णन केलेले आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया। मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। रंग नाही, कमी कर, रूप नाही रे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया। हळू 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 कमी करा थोडस। हा, रंग नाही रे, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, तुझी रघुराया। भगवान निर्गुण निराकार आहे, मग तो निराकार भगवान परमात्मा सगुण होतो, अव्यक्त निराकार, नाहीचा आकार, अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जतुनी चराचर हरिसी भजे रे, जतुनी चराचर हरिसी भजे। अव्यक्त निराकार, नाही जा आकार, अव्यक्त निराकार, नाही जा आकार, जतुनी चराचर हरिसी तो भगवान परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार, नाही जाकार, जतुनी चराचर हरिसी भजे। तो अव्यक्त भगवान परमात्मा। ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी काय सांगते? आकार चरण युगाल, उकार उदार विशाल, आणि मकार महामंडल रे, मस्तकाकारे। आकार चरण युगल, जरा विचार करा, तो भगवान परमात्मा। माझा भगवान परमात्मा निर्गुण निराकार, सगुण साकार होतो आणि आपल्या इथे अवतीर्ण घेतो, अवतार घेतो। अव्यक्त आहे तरी व्यक्त होतो का? आला नावा रूपा, आला नावा रूपा, म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा। म्हणे झाला सोपा। नाव रूपाला आलेला भगवान परमात्मा, सोपा झालेला भगवान परमात्मा, त्याची भक्ती आपण केली पाहिजे। मग तो भगवान परमात्मा अनेक प्रकारचे अवतार धारण करतो। त्याचे अवतार किती? महाराज अवताराच्या राशी तुहा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी। अवतार अनेक आहे,
विटेवर उभा असणारा भगवान परमात्म्याची केवती अवतार आहे. अनंत अवतार गिशी भक्ता कारणे. महाराज अनेक अवतार, अनंत अवतार, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. ए कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनेक अवतार धारण करणारा भगवान. एक दोन अवतार नाही, अनेक आहे, अनंत आहे. अवताराच्या राशी तू हा उभा विठेवरी. शंख चक्र गदा पद्मा सहित करी. अनेक अवतार, अनंत अवतार. भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. संत मालिकेमध्ये मात्र 10 अवतार सांगितले. मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम नरश. बर श्रीराम श्रीकृष्ण बौद्धन व्हा कलंकी होणार. हे 10 अवतार माय बापांनो संत मालिकेत सांगितले. पण 10 अवतारापैकी 2 अवतार मात्र महत्वाचे आहेत. पूर्ण अवतार रामकृष्ण. रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत. राम अवतार पूर्ण आहेत, कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. रामासारखा सुंदर नाही, रामासारखा मित्र नाही. राम राजीव लोचनम. राम एवढे सुंदर होते महाराज. सुंदरम किम सुंदरा. रामासारखा सुंदर कोणीच नाही. राम राजीव लोचनम शास्त्र आहे. इतका सुंदर श्री राम आहे, त्याच्यासारखा कोणी, बस त्याच्यासारखा कोणी या जगात असू शकत नाही. एवढा सुंदर राम आहे. राम शब्दाने होतं काय? अंतकरणात जेवढे पाप झालेली असतात ते बाहेर येतात आणि बाहेरचे पाप मध्ये नाही होऊ म्हणून म शब्द आहे. रा शब्दाने तोंड उघडतं, म शब्दाने तोंड मिटतं. रा म्हटलं की अंतकरणातले पाप बाहेर येतात आणि बाहेर गेलेली पाप मध्ये येऊ नये म्हणून म कबाड वाचन. म शब्द म्हणताना तोंड मिटल्या जातं. रा शब्द म्हणताना तोंड उघडल्या जातं. पटत नसेल तर प्रयोग करून बघा कीर्तन झाल्यावर घरी गेल्यावर. म्हणजे इथे नका लगेच करू, पण घरी जाऊन बघा. रा म्हणताना तोंड उघडावा लागेल आणि म म्हणताना तोंड मिटावं लागेल. रा उकार मात्रीन मा कपट वाचन. रा म्हणताना पाप बाहेर नष्ट होतात, निघून जातात आणि गेलेली पाप मध्ये येऊ नये म्हणून मळ आहे. राम शब्दात किती ताकद आहे. रामाच्या नावाने पाप नष्ट होतं. रामापेक्षा रामाच्या नावाची ताकद फार मोठी आहे. कधी कधी माणसाने व्यक्तीला बघितलेलं नसतं, पण त्यांच्या नावावर पक्षी सृष्टी चालवती की नाही. सगळ्यांनी दिल्लीतले नेते पाहिलेले नसतात, आता पाहतात लोक. आता आधुनिक काळ आहे, पण दिल्लीतले लोक पूर्वी पाहत नव्हते. लोक एवढ्या सुविधा नव्हत्या ना, आधुनिक टेक्नॉलॉजी कुठं होती तेव्हा. आता फार आधुनिक टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आता सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटतेच. म्हणजे माहिती आपल्याला तंत्रज्ञान इतकं जवळ आलेलं आहे आता या कलियुगामध्ये बरं का. IT क्षेत्रामध्ये तर फार क्रांती झालेली आहेत सर. बरोबर आहे की नाही. आमच्या आगडे सर इंग्लिशचे मर्मज्ञ आहेत आणि अडबंगना संस्थांच्या शिबिरामध्ये ते इंग्लिश प्लस सर्वच शिकवतात. आज ती जोडी इथं आलेली आहेत. ताई आमच्या मनोरंजन. दोन्ही टीचर आले. दादा ओळख होईल तुमची आता. आगडे सर आणि आगडे ते इंग्लिशचे प्राचार्य आहेत. पण अडबंगना संस्थांचे एकनिष्ठ वाहून घेतलं. शिबिरामध्ये महिनाभर सेवा करता येऊन. आता दादासुद्धा 1 महिना येणार तिथं दोघं. दादाला पोरं म्हणले एक गाडीन ड्रायव्हर देऊन टाकतो महाराज, कधी घेऊन जातं कीर्तनाला. लोक तमाशाला जा म्हणतात, आमचे पोरं कीर्तनाला पाठवतात. याला म्हणवा पुत्र व्हावा ऐसा गुंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याचा तिन्ही लोकी झंडा. त्याचा तिन्ही लोकी झंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे याचा अर्थ वेगळा न करू, अध्यात्मातला गुंडा बरं का. आणि मग त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोकात. नाहीतर मग काही माणसं देवाला जाऊनच देत नाही. आता संकेत दादा आमच्या देखत म्हटले, दादा तुम्हाला दिंडीला जा, कुठेही जा,
भजन करा, भक्ती करा, हा तीच कामाला येणार आहे महाराज. दुसरं काय कामाला येणार आहे? सगळ्या गोष्टी इथंच राहतात. हा मायबाबांनो, खरा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडवेलही आम्हापासून या. आणि म्हणून तो देव आम्हाला कामाला येत असतो, दुसरं कोणी नाही. देव जर आम्हाला कामाला येणार असेल, देवाशिवाय सुख मिळणार नसेल, असा देव श्रीराम आहे. संसारिक माणसांनी श्रीरामाचा आदर्श घ्यावा. रामाने वडिलांच्या आज्ञाचं पालन केलं, 14 वर्ष वनवासात गेला, आदर्श महापुरुष निर्माण झाला. माणसातला देव श्रीराम झाले. देव म्हणून जन्माला नाही आले, माणूस म्हणून जन्माला आले, पण कर्तव्य चांगलं केलं, कर्म चांगलं केलं तर माणसाचाच देव होतो. कर्म चांगलं करा महाराज. कर्म तेरा अच्छा है तो नजर तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कर्म चांगलं करा, नजर दृष्टी चांगली ठेवा. कोणाविषयी स्वप्नात वाईट भावना ठेवू नका, द्वेष करू नका, घृणा करू नका, हिंसा करू नका. कोणाला काय करायचं असेल त्याला तुम्ही थांबवू नाही शकत, तिकडे लक्ष देऊ नका. तुका म्हणे हसे जन नहे कान तय ठाई. तिकडे कान देऊ नका, तिकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं ते सोडू नका, आपल्याला काय करायचं याचा विचार सोडू नका. लोक काय करतील इकडे बघू नका, लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका. आम्ही कशा करता आलो हे सोडू नका. सुख आपल्याच जवळ आहे मायबाप. माणसं सुख शोधाय करता निघाले ते मिळतच नाही. रात्रंदिवस चिंता असते. एक वाक्य सांगून जातो, नीट लक्ष ठेवा. आम्हाला आमच्या सद्गुरूंनी जे शिकवलेले आहेत, भविष्याची चिंता करू नका, भूतकाळातला विचार करू नका. भविष्याची चिंता करू नका, भूतकाळातला विचार करू नका. वर्तमान आनंदात घालवा, सुख आपल्याच जवळ आहे मायबाप. काही काही माणसं भूतकाळातला विचार करतात, भविष्याची चिंता करतात आणि वर्तमान काळात दुःखात घालतात. पुढे कसं होईल, पुढे कसं होईल, मागे झालं होतं, मागे झालं होतं, पुढे कसं होईल म्हणून आता काय चाललं ते विसरून जातात. अरे आजचा दिवस आनंदात गेला घाला, उद्याची गॅरंटी नाही. मी आधीच सांगून गेलो, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोणाला भरोसा आहे का गंगा भाऊ? पुढच्या वर्षीची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का रे, क्या भरोसा है इस जिंदगी का.
सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, नाम रह जाएगा. फक्त नाव उरणार आहे शिल्लक, आपलं बाकी काही नाही. नाम रह जाएगा आदमी का क्या भरोसा है इस दिन. कोणाला भरोसा नाही. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात. एका क्षणाचा भरोसा नाही. म्हणून क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. पकड़ी आस, क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. शाबाश. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. क्या जीने की पकड़ी आस, हाथों में लिया रे नाही तेरा घास. वाह, धन्यवाद. हातात घेतलेला घास आपला नाही. जगायची माणसं इच्छा करतात, सांगता येत नाही. म्हणून कधी जावं लागेल सांगता येत नाही. आपुला तो एक देव करुणी ठेवा, तेने विन जीवा सुख नो हे. येरती माहीक दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. नाही आदि अंती अवसान. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नो ये. तेने बिन जीवा सुख नो. देवाशिवाय सुख नाही. असा जो देव आहे तो अवतार जिथं धारण करतो, घेत असतो, तो राम आणि श्याम हे दोन अवतार महत्वाचे. मग राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. मग असा भगवान परमात्मा तो कुठे जन्माला येतो. कृष्ण गोकुळे जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. दुष्टा चळकाप सुटला. दुष्टा चळकाप सुटला. तो गोकुळात जन्माला आला भगवान परमात्मा. कृष्णा गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. कशामुळे? होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा
टाळ्या यांच्याकडे. माय बाप, संगीत हे शास्त्र ज्याला कळालं ना त्याला आनंद निर्माण होतो. नाही तर काही काहीला संगीत कळालंच नाही ते रंगीतच होतील कसे. काही काही माणसं आमचे एखादे गायक जरा गवई म्हणायला लागले ना कंटाळून जातात. काय म्हणले गवई, याला कळतच नाही. काय झालं, एका रस्त्याने एक गायक चालला होता आणि गायक चालला नाही त्या ठिकाणी. मात्र तो गायक चाललेला असताना रस्त्यामध्ये गायक होता, गायनाचारी होता, तो रस्त्याने चालला आणि तिथे मात्र एक रस्त्याने जाता जाता काही माणसं कंस भाजून खात होते. ते कंस भाजून खात असताना हा माणूस तिथे गेला आणि त्याच ठिकाणी ते कंस भाजून खाणारे माणसं म्हटले, अहो तुम्ही थांबा ना पाहू नये, कुठून आले, बुरुडगाव, थांबा जरा, कणीस घ्या एक खायला. म्हणले कणीस घ्या. ते कणीस त्यांना खायला दिलं आणि कणीस खायला दिल्यावर आनंद वाटला. आता गायक सुंदर होता, कणीस सुंदर खाल्लं होतं. त्या गायकाने विचार केला, माझा परिचय नसताना, माझी ओळख नसताना, संबंध नसताना पहिल्यांदाच भेटलेले माणसं मला कंस खायला जर देत असेल, उकडून देत असेल, भाजून देत असेल कंस मक्काचे, तर त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. ज्यावेळेस मक्काचे कंस खाल्ले महाराज, तर ते गायकाला मनामध्ये विचार आला, आपण यांना काही दिलं पाहिजे. आता आपल्याकडे देण्याकरता काही नाही, पण ते गायक फार सुंदर होते, एक तारी भजन गायचे, जुन्या काळातले गायक होते, सोर लावला की गायचे महाराज. परिणाम असा होता, गायक फार सुंदर होते. आणि मग ते म्हणाले, हे बघा, मला मात्र या ठिकाणी तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे काही नाही आहे, पण मी पट्टीतला गायक आहे. म्हणले पट्टीतला, कसा गायक आहे? हां, पट्टीतला. भट्टीतला नाही बरं का, नाही तो उलटच घाशा. काही काही भट्टीतल्या असतात, हे पट्टीतला होता. तो म्हणाला, मी पट्टीतला गायक आहे, आता माझ्याकडे काही फार देण्याकरता आपल्याला नाही म्हटले काही, पण मी तुम्हाला एक राग गाऊन दाखवतो. आता ते मक्काचे कणस खाणारे शेतकरी, त्यांना राग रागिनी काय माहिती, ते बिचारे काम करणारे, शेतात पाणी भरणारे, त्यांना काय राग आणि रागिनी त्यातला. त्यांना राग येत होता पण अनुराग कुठं माहिती होता. परिणाम असं झाला, या गायकाने सूर लावला, तंबुरा घेतला, सूर लावला आणि काळी दोनमध्ये लावलं बरं का. परिणाम त्या ठिकाणी गायला सुरुवात झाली. एवढा सुंदर म्हणजे मालकंश राग गायला, मालकंश. हा, त्या रागामध्ये ते गायक तल्लीन झाला. तो ताने मारायचा, हा 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 करायचा, तो ताने मारायचा, एकदम अगदी हावभाव तो करायचा. तितक्यामध्ये कणस खाणारे 2-4 जण होते. ते म्हणाले, हा पहिला चांगला होता, आला तेव्हा खूप चांगला होता, पण आल्या आल्या खूप चांगला आहे म्हटले, पण आल्यानंतर जर चांगला आहे, पण नेमकी घडलं काय, याला कणीस दिल्यापासूनच बिघडलं म्हटल्या. पहिला चांगला होता पण कणीस दिल्यामुळे हा बिघडला म्हणले. तितक्यात दुसरा मित्र म्हटला, अरे पहिला चांगला होता म्हटले, हो, कणीस खाल्ल्यामुळे बिघडले ना म्हटले, हो, अरे आमच्या घरी एक म्हैस आहे म्हटले, ती सुद्धा अशीच आरडत होती. तुम्ही जागे ना सगळे, आमच्या घरी म्हैस आहे म्हणाले, ती सुद्धा अशीच आरडत होती आणि तिचं आरडणं काही बंद होत नव्हतं, आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेस काय केलं, तिला डागून काढलं म्हटलं. तुम्ही जागे ना सगळे, डागून काढलं. डागल्यानंतर जे आरडणं बंद झालं तर अजून आरडली नाही म्हणे म्हैस. म्हटलं असं आहे का, मग हा आरडायला लागला, पहिला चांगला होता, मग याला काय केलं पाहिजे, डागून काढू म्हटले आपण. त्याने डोळे लावले, ताण सोर आता तो रागात गुंगलेला होता, डोळे बंद करून भजन चालू होतं. तितक्या त्यांनी ते गज तापवलं, दादा गज तापवला, आणि मग गज तापवलं, डागायला निघाले. डागायला निघाल्यानंतर बरं का दादा, डागायला निघाले, परिणाम असा झाला, तितक्यात एक स्वरतज्ञ, तालतज्ञ तिथं आला. ते म्हटले, अहो की कुठले गायक आहे, काय सुंदर राग गाऊ लागले, कुठला गायक आहे. ते म्हटले, माणूस कुठला माहीत नाही, काय गायक काय कळत नाही, पहिला चांगला होता म्हटले हा माणूस, त्याला कणीस दिल्यापासूनच बिघडलं म्हटले. मग आता हे आरडणं काही बंद होईना, त्यामुळे आम्ही त्याला डागायला निघालो म्हणले. जो दुसरा अचानक आला होता ना, त्याला स्वरज्ञान होतं, तालज्ञान होतं, तो त्यातला तज्ज्ञ होता. त्याने विचार केला, एवढा सुंदर गायक आहे, हे त्याला डोळे लावून गातो बिचारा. त्याने त्या ठिकाणी डागायला निघाले. ते म्हटले, एक काम करा, याला डागायची वगैरे काही गरज नाही म्हटले, याच्या कानात मंत्र दिला का बाप ऑटोमॅटिक हे आरडणं बंद होईल म्हटले. हा दुसरा जो तज्ज्ञ काय म्हटला, त्या डागवणाऱ्याला म्हणजे कंस वाजणाऱ्याला, डागवायची गरज नाही, मी याच्या कानात मंत्र दिला की हा आरडायचं बंद होईल. त्याच ठिकाणी ज्याला रागरागिनी कळत होत्या, स्वरतज्ञ होता, तालतज्ञ होता, तितक्यामध्ये तो तिथं गेला, अंगावर थाप मारली, कानात मंत्र दिला, अरे मूर्खा,
अरे कोणापुढे गायला लागला म्हटले, ज्याला काही कळतच नाही त्याच्या पुढे गायला लागला, त्याच्या पुढे डोळे लावून गातोय. अरे ते तुला डागायला निघाले, बंद कर बंद कर म्हणल्यावर ते गडबडून बंद झालं. आता अशा वेळेला कोण बंद होणार नाही हो, खडबडून बंद झालं, ते गायन बंद झालं. तितक्यात दुसरा आला होता ना अचानक, त्यांना तो कंस भाजणारे म्हटलं बरं झालं, कारण तुमच्याकडे मंत्र चांगला आहे म्हटले, नाही तरी आरडायचंच बंद होत नव्हता. सांगा माझा विषय काय आहे. ज्याच्या पुढे तुम्ही गातात त्यांना ते ज्ञान नाही, आणि ते ज्ञान नसेल ते विनाकारण डोके उठी झाली होती. ज्यातलं ज्याला कळत नाही, ज्याला ज्ञान नाही, ते माणूस विनाकारण दुसऱ्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात. ज्याला ज्ञान असेल तिथं ज्ञान सांगत जा. काही काही माणसं मोघून बोलतात. माणसाने शहाणे माणसं जास्त बोलत नसतात, मोठे माणसं जास्त बोलत नसतात. जे जास्त बोलतात ते मोठे असतात याची गॅरंटी नाही. कलेक्टर व्यर्थ बोलताना पाहिलं तुम्ही, कलेक्टर आयुक्त हे जे IAS असेल IPS असेल जास्त बोलत नाही. मोठे माणसं जास्त बोलत नाही, आणि बोलले त्याचा विचार केला जातो. म्हणून माणसाने कमी बोललं पाहिजे बरं का, माणसाने कमी बोललं पाहिजे. मी एक पेपरला एक सुंदर असा विचार वाचला होता 7-8 वर्षापूर्वी. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम होता, आणि पुण्यनगरीला ते तरुणांचे गुरु आहेत, म्हणजे जैनांचे गुरु आहेत तरुण सागरजी. आपल्याला कल्पना आहे सोर थोडासा किंचित विठाल विठाल हो, थोडा कमी करा, जास्त झाला. परिणाम जैनांचे जे गुरु धर्मगुरू आहे त्यांचं नाव तरुण सागरजी. तुम्ही ऐकलं असेल ना, पेपरला लेख असायचा, त्यामध्ये एक सुंदर कटू सत्य म्हणून पेपरला येत होतो. वाचतात की नाही माहीत नाही मला, आजही असेल, मला एवढं काही पेपर वाचायला वेळ भेटत नाही आता. रात्रंदिवस आमच्या बातम्या लोक वाचतात, आम्हालाच कोणाचं वाचता येत नाही आज. परिणाम असा आहे की तिथे कटू सत्य म्हणून अगदी 2-4 ओळीत त्यांचं एक वाक्य असं होतं, फार सुंदर होतं. देवाने माणसाला 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 कान दिले, 2 डोळे दिले. देवाने माणसाला 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 कान दिले, 2 डोळे दिले, 2 नाकपुड्या दिल्या, फक्त तोंड मात्र एक दिलं. तुम्ही जागी आहे ना सगळे, आगडे सर, सगळं 2-2 दिलं गायकवाड दादा, पण तोंड मात्र एक दिलं. हे का? तोंड हे बोलण्याकरता दिलं. आणि मग जी माणसं जास्त बोलतात लोक त्यांचे कमी ऐकतात, जी लोक कमी बोलतात लोक त्यांचं सर्व ऐकतात. हा सारवंश होता त्याचा. नाहीतरी आपल्या ज्ञानोबारायांनी सांगितलंच ना, अनंत वाचाळ बरळती बरळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्या कैसा गोपाळ पावे हरी. त्या कैसा गोपाळ पावे हो, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. अनंत वाचाळ माणसं असेल त्याला हरी मिळत नाही, जे कमी बोलतात त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझा मुद्दा इथं होता, भगवान परमात्मा जन्माला आले गोकुळामध्ये, कृष्ण गोकुळे जन्माला, दुष्टाचल काप सुटाला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. मग एकच आनंद झाला, ब्रज में हे रही जय जयकार, नंद घर लाला आयो हे, ब्रज में हे रही जय जयकार, नंद घर लाला आयो हे. आनंद झाला, भगवान परमात्मा जन्माला आला. आणि मग सगळीकडे चर्चा सुरू झाली. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, 100 बार बधाई लोको लाखो बार बधाई. अनेक बधाई वाटण्यात आल्या. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती दिने घोडा दिने आवर दिने पालकी. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती दिने घोडा दिने आवर दिने पालकी. सगळीकडे आनंद झाला. आणि मग मात्र भगवंताचा उत्सव सुरू झाला. गवळणी चर्चा करतात. गवळण सांगे गवळणीला पुत्र येशू देशी झाला. एक गवळणी चर्चा करू लागल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र येशू देशी झाला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवणे.
वान भरून या ताटी नंद घरी झाली ताटी, वान भरून या ताटी नंद घरी झाली ताटी, सुयानीची गलबल झाली दासी जाणी गेल खाली, गवळण सांगे गवळणीला पुत्र येशूदेशी झाला, गवळण सांगे गवळणीला पुत्र येशूदेशी झाला, गवळण सांगे गवळणीला, गवळणीला गवळण सांगे गवळणीला. त्या चर्चा करू लागल्या गवळणी, एकूणारी पुढे चर्चा करतात आणि मग सगळ्या गवळणी येशूदेच्या घरी आल्या. आनंद झाला, भगवान परमात्म्याला पाहू लागल्या. मातेने बाळाला पाळण्यात घातलेला हे झोका देऊ लागली. जसोदा हरी पालना झुलावे, यशोदा हरी पालना झुलावे, प्रभु पालना झुलावे यशोदा, प्रभु पालना झुलावे यशोदा, हरी पालना झुलावे यशोदा, हरी पालना झुलावे. बाळाला पाळण्यात टाकलं आणि झोका देत असताना माता बाळाला झोपी लावते. आजही आमच्या जुन्या म्हाताऱ्या नातवाला पाळण्यात टाकलं आई आजी तर ते गाणं म्हणतात की नाही, गीत गातात, गाणं म्हणतात. आमचे जुने गीतच लय भारी होते हो, सुंदर होतंय. आमच्या माता भगिनीत बरेच जुने गीतं गायचे. म्हणजे बाळाला पाळण्यात टाकलं, बाळा झुजुरे झुजुरे कुलभूषणा, यशोदा नंदनन बाळा झुजुरे झुजुरे कुलभूषणा, देवकी नंदनन बाळा झुजुरे झुजुरे बाळा झुजुरे झुजुरे बाळा झुजुरे झुजुरे कुलभूषणा, देवकी नंदनन बाळा झुजुरे झुजुरे कुलभूषणा, यशोदा नंदनन बाळा झुजुरे. तर वेळ कमी दादा, आज सगळे बाळाला झोका देतात, पाळण्यात टाकतात. आज यशोदा माता पाळण्यात टाकलेलं आहे, बाळाला झोका देते. नीट ऐका. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा, छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा, चंचल मोहन मेरे श्याम की, नयनन बीच समा जा, चंचल मोहन मेरे श्याम की, नयनन बीच समा जा, छगन मगन मेरे लाल की, नयनन बीच समा जा. झोका देत असताना हे गीत म्हणायचे. माता यशोदा हे गीत म्हणायचे. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया आजा, चंचल मोहन नैनन के बीच में समा जा. माझा मोहन फार चंचल आहे, त्याच्या नैनामध्ये या तुम्ही झोपा. आणि मग गीत म्हणायची आई. आणि तेव्हा झोका देत असताना भगवान शिवजी दर्शनाला आले. जोगे का वेश बना कर के शिव हरि दर्शन को आया, जोगी वेश बना कर के शिव हरि दर्शन को आया. साधूचं दर्शन घेतलं आणि
कृष्ण दर्शन करता भगवान शंकर आले, अनेक लीला झाल्या. आता बाळ रांगायला लागला. रांगत रंगानी चोरीत लोणी, रांगत रंगानी चोरीत लोणी, रांगत रंगानी चोरीत लोणी, रांगत रंगानी चोरीत लोणी. दावणी दरीती गवळणी, रांगायला लागला, चोऱ्या करायला लागला. आणि चोऱ्या करता करता रांगता रांगता भगवान परमात्मा रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरीती गवळणी रे, धावणी धरीती गवळ. तळवे तळवात तळहात टेकीत, तळवे तळहात तळवात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा तळहात टेकायला लागला. गंगासेठ रांगायला लागला. तळव्या तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने. बस रांगायला लागला भगवान परमात्मा. चोऱ्या सुरू झाल्या. अनेक प्रकारच्या चोऱ्या करत असताना काही प्रकारच्या गवळणी दही दूध विकायला मथुरेत जात असे. 3 प्रकारच्या गवळणी होत्या. लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्रा, कोणी लेकी आहे, कोणी सुना आहे, कोणी एकी स्वतंत्रता म्हणजे नंदा. भगवान कृष्णाला भेटायला जायचं असेल तर सासूला कोणाला विचारावं लागत नाही. सुनाला जायचं असेल तर विचारल्याशिवाय जाता येत नाही. आणि नंदाला जर मुलीला जर जायचं असेल तर विचारल्याशिवाय जात नाही, पण गेल्याशिवाय राहत नाही ती मुलगी. मुलीचं नाही अवघड आहे. पूर्ण स्वतंत्र आहे सासू, पूर्ण परतंत्र आहे सून, आणि अर्ध स्वतंत्र आणि अर्ध परतंत्र आहे ती मुलगी. लक्षात येतं ना. सासूला कृष्णाला भेटायला जायचं असेल आघाडे सर, तिला विचारायचीच गरज नाही, मनात आलं की चालली. पण सुनाला जर कृष्णाकडे जायचं असेल तर पहिल्यांदा परवानगी घ्यावं लागते. जरा सासू पुढे पुढे करावं लागतं आणि मग परवानगी कधीतरी मिळते. ती ही सून म्हणजे विचारायची गरज नाही. ती सासू विचारल्याशिवाय जात नाही ती सून, आणि विचारूनच जाते पण गेल्याशिवाय राहत नाही ती मुलगी. कळलं ग पा. मुलगी आईला विचारते, आई मी चालले बरं का मंदिरात, तू हो म्हण नाही तर नाही म्हण, चालले आता, तुला काय करायचं ते कर. म्हणजे मुलगी विचारल्याशिवाय जात नाही आणि गेल्याशिवाय राहत नाही ती मुलगी असते. कळलं ना. 3 प्रकारच्या लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, 3 प्रकारच्या गोपिका भक्ती करत असताना
मथुरेमध्ये दही दूध विकायला निघाल्या. दुडीवर दुडी गवळणी सात निघाली. सात म्हणजे बाजाराला दुडीवर दुडी घेऊन गेल्या तिथे बाजारात गेल्या. पण भगवान परमात्म्याची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर एकच इच्छा निर्माण झाली होती. मायबाप आता भगवान परमात्मा या ठिकाणी त्या गोपिकांना एकच दृष्टी आहे, फक्त त्याचं दर्शन व्हावं, त्याचं भेट व्हावी ही अपेक्षा त्यांची होती. वर करा मायबापांनो, भगवान परमात्मा भेटावा एवढी अपेक्षा आणि अशी अपेक्षा या ठिकाणी करत असताना त्या गोपिका देव भेटला पाहिजे, देव भेटण्याच्या इच्छेने उद्देशाने त्या कुठे गेल्या तरी देवाच्याच भक्तीत रंगून जायच्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हासती मथुरेच्या गे. म्हणजे चांगलं काम करताना लोक हसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही चांगलं काम करायला लागले, भक्ती करायला लागले, सगळेच चांगले बनतील का? नाव ठेवणारे असतातच. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. आणि मग मात्र त्या ठिकाणी गेलेल्या गोपिका बराच वेळ झाला, कशाला इथे आम्ही आलो आहोत याचीच विसर पडलं, भान विसरल्या. मग एक गवळण म्हणती, मी आलेली आहे इथे, पण कशा करता आले कळेना आणि कुठं जायचं हेही कळेना. तुकोबार आहे ते वर्णन करतात. गोरस बेचन आई हाट. मी कशा करता इथे आले, घरी जाण्याला मी विसरले रस्ता. मै भुले घर जाणे बाट, गोरस बेचन आई हाट. कानारे मन कशा करता इथं आले होते, गोरस बेचण्याकरता. गो याने गाय, गाईचा रस म्हणजे दूध विकण्याकरता आले. गोरस बेचन आई हाट. पण घटना अशी घडली, मला तो भगवान परमात्मा सर्वत्र दिसू लागला आणि एकच इच्छा निर्माण झाली, कानात त्यांनी दृष्टी माझी हरवून घेतली. कशामुळे अशी अवस्था प्राप्त झाली? काना काना रे मनमो
कानारे मन मोहनलाल सबई बिसरू देखे गोपाल. माय बाप त्या भगवान परमात्म्याची इच्छा भेटण्याची निर्माण झाली आणि मग आता कुठे जावा हे कळेना. स्वरूप थांबता का. परिणाम कानारे मन मोहनलाल सबही बिसरू देखे गोपाल. कानारे मन मोहनलाल सर्वत्र तो भगवान परमात्मा दिसू लागला आणि सर्वत्र तो दिसत असल्यामुळे सगळीकडेच त्याचं दर्शन होऊ लागलं. मग पाय कुठं ठेवावा प्रश्न पडला. कहा बगडारू देखे अनेरा देखे तो जब वहीने घेरा. कहा बगडारू देखे अनेरा देखे तो जब वहीने घेरा. कहा पगडारू देखे अनेरा. भाऊ स्वर कमी झाला काय कशामुळे. थोडा किंचित थोडा. हां. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. आणि मग त्याच ठिकाणी त्या गोपिका मायबापांनो पाय कुठं ठेवा प्रश्न निर्माण झाला. सगळा भजनात तल्लीन झाला. देखे रे काना रे मनमोहन लाल सबही बिसरू देखे गोपाल. त्या भजन करू लागल्या. कशा करतात. वर हात करा. विडोबार घुमाये पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. पाय कुठं ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला. सगळ्या गोपिका भक्ती करतात आणि मग तुकोबाराय म्हणतात. हो तो थकित भैरे तुका भागा रे सब मन का धोका. काना रे मन मोहन लाल भाग बर देखे तो सब बिसरू गोपाल. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली माय बापांनो सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला. कालियाचं कीर्तन म्हटलं की भगवंताच्या लीला अगदी 5 मिनिटामध्ये काल्याचा प्रसंग. भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या लीला करतो. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे. गोकुळात देवाने जे चरित्र केलं त्याचा विचार केला नाही पाहिजे. त्याचा उच्चार नाही. त्याचा फक्त आचार तर शक्य नाही. उच्चार शक्य आहे. विचार करून जमणार नाही. आचारलं ते परवडणार नाही. फक्त विचार करावा. चरित्र ते बरं उच्चारावे केले देवे गोकुळे. काय काय देवानी गोकुळात चरित्र केलं महाराज. रांगण्यापासून तर अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. किती प्रकारच्या खोड्या भगवान परमात्मा करत होता. अनेक प्रकारच्या खोड्या करत असणारा भगवंत
अनेक प्रकारच्या खोड्या करी मनमोहना आणि अनेक प्रकारच्या खोड्या करता करता खोड्या नको करू तू लाला रे गोविंदा, हे गोविंदा खोड्या करू नको, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. बरं, खोड्या करणारा कृष्णाला आई ताकीद करते. अशा आणि खोड्या झाल्यानंतर गवळणीकराने सांगायला आल्या. गवळणीकराने सांगते शुदेशी, दही दूध खाऊन या पळवून जातो तू शिकेशी, लाड कहा कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे, याच्या खोडी सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. अनेक प्रकारच्या खोडी भगवान परमात्मा करत असताना यशोदेने सांगितलं, अरे कृष्णा शाळात जा बाबा. जाई राणा सवे घेऊन गोदना, उद्या तू रानात जा गाई चारण्याकरता. आणि मग भगवान म्हणाले, अरे चला. अरे गोपाळ रानात या, सगळे गोपाळ रानात गेले आणि मग अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. अबकदुबगदी बगपोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदुबगदी बगपोरा त्रिगुण खेळ मांडू. मायबापांना अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. खेळई टू दांडू पोरा, खेळई तू दांडू, अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. आता वेळ झाला. गंगा सेठ तर ते गोपाळ म्हणाले, फार गरमायला लागलं रे कृष्णा, तरी तुला कसं करमत. आता खेळ मोड देवा. आणि मग भगवान परमात्म्याने तो खेळ मोडला. तिथे काला केला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, तोच काला आज या ठिकाणी रामकथेचा आहे. आणि म्हणून
तो काला आपल्या सर्वांना जीवनामध्ये प्राप्त व्हावा, भगवंताची भक्ती करावी आणि आपलं जीवन पवित्र व्हावं, याच उद्देशाने रामकथा झाली. आणि आज त्याचा काल्याच्या कीर्तनाने सांगता विठ्ठल विठ्ठल अवघांजनी प्रकाश बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव कामने भूमंडळी आम्ही बरी वीर गाडे